पाणी थंड करणाऱ्या कूलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्यानं अनखोडा येथील 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 6 एप्रिलला रविवारी संध्याकाळी 4 ते 6:30 वाजेच्या दरम्यान घडली। धीरज प्रमोद येलमुले, वय वर्ष 16 असं मृतक तरुणाचं नाव आहे। मृतक धीरजच्या वडिलांना अनखोडा येथे थंड पाणी कॅन वितरणाचा व्यवसाय आहे। त्यांच्या या व्यवसायात मुलगा धीरज मदत करत होता। रविवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास धीरज हा कूलिंग मशीन जवळ गेला असता कूलिंग मशीनच्या विद्युत तारेचा त्याला जोरदार झटका बसला आणि तो जागेवरच कोसळला। त्याला त्वरित उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृत धीरज आपल्या आई-वडिलांना एकुलता एक असून त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे। त्याने यावर्षी 10वीची परीक्षा दिली असून त्याच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनेची पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।